CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। खामगाव येथील सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून परमपूज्य भय्यूजी महाराज यांनी पारधी आणि आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी सुरू केलेल्या कार्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे, असे प्रतिपादन ठाकरे गटाचे तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले। खामगाव येथे आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण पार पडले। या कार्यक्रमाला अंबादास दानवे यांची विशेष उपस्थिती होती। या प्रकल्पाअंतर्गत नव्याने उभारण्यात आलेले सभागृह तसेच बॅडमिंटन आणि टेनिस कोर्टसह विविध खेळांच्या मैदानांचे सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले, आदिवासी आणि पारधी समाजातील बांधवांमध्ये मोठी क्षमता आहे। त्यांना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार प्रशिक्षण आणि भक्कम आधार दिला तर देशाचे भविष्य उज्ज्वल करणारी नवी पिढी या समाजातून नक्कीच घडेल। भय्यूजी महाराजांचा हाच विचार होता आणि आज सरसंघचालकांच्या हस्ते या क्रीडा व इतर सुविधांचे लोकार्पण होत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर आवर्जून उपस्थित होते। सर, आज खामगाव येथील कार्यक्रमात आपण आलात, काय नियोजन? खरं तर हे सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून परमपूजनीय भय्यूजी महाराज यांनी एक पारधी आणि आदिवासी बांधवांसाठी लावलेलं हे जे एक छोटंसं रोपटं आहे, आज मोठं झालेलं आहे। आणि माननीय सरसंघचालकांच्या शुभ हस्ते काही ज्या इथं सभागृह आहे, मैदानं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं बॅडमिंटन, टेनिस, अशा पद्धतीनं याचं लोकार्पण होतं आहे। वाटतं आदिवासी बांधवांमध्ये मोठी क्षमता आहे, पण त्यांना नीट प्रशिक्षण, नीट वागणूक, नीट जर त्यांना एक चांगला आधार जर दिला तर मला असं वाटतं या देशाचं भविष्य घडवणारी पिढी आदिवासी समाजातून सुद्धा घडू शकते। आणि हाच विचार भय्यूजी महाराजांनी ठेवलेला होता आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाला आज इथं आलेलो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।